आजचा फिजिक्सचा पेपर तुला कसा गेला? सोपा, अवघड का ठीक? सोपा होता तसा मॉडरेट होता पण काही एक्झाम्पल्स खूप सोपे होते. ठीक होता, मॉडरेट होता. ओव्हरऑल तरी सोपा होता, 1 मार्काचा राहिला पण ओव्हरऑल सोपा होता आणि थिअरी कन्सेप्ट जास्त नव्हते. आणि थिअरी जास्त लिहिलास का प्रॉब्लेम जास्त लिहिला? थिअरी लिहिले, न्यूमरिकल पण लिहिले थोडं. प्रॉब्लेम्स पण सोपे होते आणि थिअरी पण जास्त अवघड नव्हते. एक्झाम्पल मध्ये जास्त त्रास झाला का थिअरी समजत नव्हती? एक्झाम्पल मध्ये कशामध्ये जास्त त्रास झाला? सेक्शन सी, ए का बी? सी मध्ये. सी मध्ये. सेक्शन सी मधले टफ होते जरा जास्त. सेक्शन डी सोपा गेला. हा, एमसीक्यू सगळे सुटले. हो व्हेरी शॉर्ट आन्सर. एमसीक्यू पण सोपे होते. कुठले एक्सपेक्टेड क्वेश्चन तुला वाटले की ते आले? हे होता कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम होता आणि सगळं जमलं लिहिलं हो, सगळं जमलं. 100चे 100 वर 70 मार्काचा पेपर लिहिलेला आहे. हो. गुड. कालचा फिजिक्सचा जो पेपर होता तो बऱ्यापैकी मॉडरेट होता. इझी त्याला म्हणता येणार नाही. काही क्वेश्चन अपेक्षित होते पण काही क्वेश्चन अतिशय ट्रिकी आले होते, वेगळे आले होते. आणि सेक्शन सी मध्ये जे प्रॉब्लेम्स होते थोडेसे वेगळे होते आणि सेक्शन डी मधला शेवटचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी वेगळा होता. त्याचा रिलिव्हन्स थिअरीमध्ये असून प्रॉब्लेममध्ये जास्त दिसत नव्हता. त्यामुळं मी या पेपरला मॉडरेट म्हणेन, इझी कुठेही म्हणणार नाही. टफ लेवल थोडीशी जास्त होती.